आज 1 डिसेंबर 2025 आपल्या हॅपी चाइल्ड इंग्लिश स्कूल वाळूजमध्ये आपण श्रीमद भगवत गीता जयंती ही साजरी करत आहोत। जयंती कोणाची साजरी केली जाते? आजपर्यंत आपण बघितलंय की एखाद्या थोर व्यक्तीची जयंती आपण साजरा करत आलेलो आहोत, कारण त्यांनी जगाला, देशाला आणि समाजाला विशेष असं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि जगातील एकमेव असा ग्रंथ आहे की ज्याने पूर्ण विश्वाला मार्गदर्शन केलेलं आहे। आणि मार्गदर्शन करत असताना ह्या विश्वाला काळाची गरज काय आहे त्याचे विचार त्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत। म्हणून मार्गशीर्ष शुक्ल मोक्षदा एकादशीला महाभारताचं युद्ध चालू होतं, त्यावेळेस जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला उपदेश केला होता की आयुष्यामध्ये असो की युद्धामध्ये असो, ज्यावेळेस आपली दुविधा मनस्थिती निर्माण होत असते त्यावेळेस आपण सत्यासाठी लढायचं असतं। त्यावेळेस सत्यासाठी लढत असताना आपला परिवार, आपला धर्म काय आहे हे बघायचं नसतं, तर पुढील काळासाठी, देशासाठी व समाजासाठी काय गरजेचं आहे आणि कोणासाठी लढलं पाहिजे, तर ते लढत असताना ज्यावेळेस अर्जुन दुविधा मनस्थितीत अडकलेला होता त्यावेळेस त्याला गीतेच्या माध्यमातून उपदेश केलेला होता। आणि तो उपदेश करताना गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने 700 श्लोक 18 अध्यायाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून सर्व सृष्टीला ते ज्ञान दिलेलं आहे। 5000 वर्षापूर्वी ज्यावेळेस भगवद्गीतेचं सुरुवात झाली आणि मोक्षदा एकादशीचा हा शुभ दिवस होता, त्या दिवशी, त्या उपदेशाच्या दिवशी भगवद्गीतेचा जन्म झाला। म्हणून मार्गशीर्ष शुक्ल मोक्षदा एकादशीला भगवद्गीतेचा जन्मदिवस म्हणून आपण गीता जयंती ही साजरी करत आलेलो। गीता जयंती 5000 वर्षापूर्वी सांगितली, म्हणून त्यावेळेस कोणताही धर्म हे अस्तित्वात नव्हता, म्हणून तो कोणत्याही धर्माचा ग्रंथ आहे असं निष्पन्न होत नाही। तो मानव धर्म आहे, तो सनातन धर्म आहे, ज्याने विश्वाला मार्गदर्शन केलेलं आहे। आणि त्याचंच रूप म्हणून आज आपल्या भारतामध्ये लोकशाही निर्माण झाली आणि संविधानामध्ये पण ज्यावेळेस कोर्टामध्ये एखाद्याला खरं बोलायचंय तर त्यावेळेस तो गीतेची शपथ खात असतो। आपले सरन्यायाधीश पण व्यक्तीला सांगतात की गीतेची शपथ सांग की जे काही बोलणार आहेत ते सत्य बोलणार आहेत, कारण जो गीतेची शपथ खाईल त्याला सत्यच बोलावं लागतं। आणि का बोलावं लागतं त्याचा उपदेश त्या गीतेच्या माध्यमातून दिलेला आहे। फक्त आजच्या ह्या भगवद्गीतेच्या जयंतीच्या निमित्त सर्वांना फक्त आज एवढंच माझे 2 शब्द सांगू इच्छितो की भगवद्गीता समजायची असेल तर आपल्याला संस्कृत भाषा ही समजली पाहिजे आणि भविष्यात आपण संस्कृत भाषा ही समजून जर घेतली तर भगवद्गीता आपल्याला समजायला थोडीशी सोपी जाईल। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरच संस्कृत भाषेचाही अभ्यास करणार आहोत। तर ह्या शुभ दिनी सर्वांना गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।